श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज मी तुम्हाला श्री दत्तात्रेयांच्या जन्माची गोष्ट सांगणार आहे. श्री दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील प्रमुख देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रितपणे अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय. दत्तात्रेय, दत्तगुरु व त्रिमूर्ती हे सर्व एकच. श्री दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला. मराठवाड्यातील नांदेड ह्या जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे. माहूर येथील एका शिखरावर श्री माता रेणुका देवीचे स्थान आहे, तर दुसऱ्या शिखरावर श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. श्री दत्तात्रेयांच्या जन्माच्या विविध प्रकारच्या कथा आहेत, पण ह्या सर्व कथांमधून एकच बोध होतो की श्री दत्तात्रेय हे श्री अत्री ऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र आहेत, विष्णूचा अवतार आहेत. त्यामधील एक कथा अशी की श्री अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली होती व ह्या घोर तपश्चर्येमुळे सारे त्रिभुवन ओढून निघाले होते. तेव्हा श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रसन्न झाले व हे प्रसन्न होऊन श्री अत्री ऋषींना वर मागण्यास सांगितले आणि तपाचे कारण विचारले. तेव्हा आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी अत्री ऋषींच्या विनंतीला मान देऊन अत्री ऋषींच्या घरी जन्म घेतला. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज मी तुम्हाला श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जन्माची गोष्ट सांगणार आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार. त्यांचा जन्म पौष महिन्यातील शुद्ध पक्ष द्वितीयेला झाला. असे म्हटले जाते की श्री नृसिंह सरस्वती महाराज जन्मानंतर रडलेच नाही. त्यांनी डायरेक्ट ओंकार उच्चार म्हणायला सुरुवात केली. वयाच्या 7 वर्षापर्यंत ओंकाराशिवाय स्वामी काहीच बोलले नाही. वयाच्या 8व्या वर्षी उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा उपस्थित लोकांना खात्री झाली की हे साधारण बालक नसून अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. बद्री केदारला जात असताना वाटेतच त्यांना काशी येथे कृष्ण सरस्वती वृद्ध संन्यासी भेटले व त्यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. उत्तरेत आपले शिक्षण पूर्ण करून श्री नृसिंह सरस्वती महाराज कारंजा येथे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ते भारत भ्रमणसाठी निघाले. नाशिक, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी त्यांनी वास्तव्य केलं. अमरापूर हे गाव कृष्ण पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. अमरापूर या गावात त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केले. त्यांच्या या प्रदीर्घ वास्तव्यामुळे त्या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर ते गाणगापुरी गेले. गाणगापुरात त्यांनी 24 वर्ष वास्तव्य केले. दत्त संप्रदायामध्ये गाणगापूर आणि नरसोबाच्या वाडी ह्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्व आहे. ज्या ज्या ठिकाणी स्वामी राहिले व त्यांनी तपश्चर्या केली ते ठिकाणं म्हणजे औदुंबर, नरसोबाची वाडी आणि गाणगापूर. या दत्त संप्रदायामध्ये या तिन्ही तीर्थक्षेत्रांना विशेष महत्व आहे. या तिन्ही क्षेत्रे आजही भाविक येऊन जप, तप आणि पारायणे करतात. श्री गुरुदेव दत्त.